ती राहते तिकडे आणि ऑनलाईन ऑर्डर इकडे काय करते काय माहिती तू. तर उठलो आणि डायरेक्ट सरप्राईज केलेलं आहे मला अंकिताने. प्रश्न होते तुम्हाला, ते प्रश्नांची उत्तरं मिळतील, डोंट वरी. अंकिताने तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिएक्टिवेट का केलं, का उडालं का तिचं, डिलीट झालं का तिचं अकाउंट. सगळे इतके चिडले ना, मग मी घाबरले, मग मी पटकन चिडले. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, आधी बोलतातच कसं. मी जेव्हा विचारलं हिला की तू का केलं, त्याचं रिझन काय होतं माहितीये का. मितेशला बोलतात की तुझं आणि अंकिताचं भांडण झालंय का. भांडण झालं तर त्याचं डिलीट होईल ना, माझं थोडी डिलीट करणार. काय बोलते तुझी बायको बघ जरा. जानूच्या लग्नात, मग फक्त जानूच्या लग्नात. कारण की मला आता कियाची सवय झाली, मला डायरेक्ट कुणाला काहीच. आज नेहाचा लुक पण बघा, एकदम असं पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आली. मागे सर गौरी आता आपला A7 स्टुडिओला बाय बाय करत आहे, त्यामुळे ती सोडतीये. बाकी असा माझा काही त्रास नाही तिला. बापरे रडायला लागली. मी तिला सांगितलं मगाशी गौरी माझं कौतुक करेन थोडस रड, पण खरं करायला रडायचंय. एवढं विलिंगली. जय महाराष्ट्र बबले, एकदा परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता अराउंड तुम्हाला सांगू का, मी मागच्या महिन्यात जी ट्रिप केली होती तेच पूर्ण ब्लॉग या महिन्यात टाकले आणि अजिबात या महिन्यात मी कुठलाच ब्लॉग शूट केला नाही, कारण बऱ्याच गोष्टी जाऊ दे. पण आज ब्लॉग घेतोय आणि आता घेणार आहे कंटिन्यू. बरेच लोकांना लास्ट ब्लॉगमध्ये तर खूप सारे प्रश्न होते तुमचे, ते प्रश्नांची उत्तरं मिळतील, डोंट वरी. राईट टाइमला राईट गोष्टी सांगितलं की त्याचा इम्पॉर्टन्स असतो. बट आज 1 महिन्यानंतर अंकिता परत घरी आलेली आहे आणि लगेच शॉपिंग चालू केलेली आहे. कुठे मी शॉपिंगच नाही. हे काय, ते तर असं ती राहते तिकडे आणि ऑनलाईन ऑर्डर इकडे काय करते काय माहिती तू. तर काय ना मग जेव्हा येणार असते. आज सकाळी मी उठलो आणि डायरेक्ट सरप्राईज केलेलं आहे मला अंकिताने. अराउंड 1 महिन्याने ना मग त्या ट्रिप नंतर आता घरी आलेली आहेस तू. त्याला 1 महिना थोडी झाला की आपल्या उज्जैनला ना. 27ला महिना होईल. अरे 27च आहे आज. मग आज बरोबर 1 महिना आला शकुरीला. 27 म्हणजे पूर्ण 1 महिना अंकिता नव्हती. कशा वेळेस महाकुंभला गेलेले. अरे पण मी नव्हतो ना. तू गेला महाकुंभला गेले होते ना. सेम. आता परत सेम झालेला आहे या ठिकाणी की. अरे गाईज तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस ती आली होती त्यावेळेस मला तिला भेटता नाही आलं, कारण मी परत कुठेतरी गेलो होतो. मी किती 3-4 दिवस गेलतो ना परत मागच्या वेळेस पण. 3-4 दिवस मागच्या वेळेस पण गेलो होतो. आणि आत्ता पण ती आली आहे तर आत्ता पण काय प्लॅन करता येत नाहीये, कारण आत्ता पण मी आज जाणार आहे संध्याकाळी, असं प्लॅन आहे. म्हणजे उद्या आहे ऍक्च्युली. तर मी संध्याकाळी जाऊन परत उद्या दुपारी येणार आहे. बट तुम्ही नाहीये उद्या ना, ही थांबणार नाही ना, परवा परत थांबणार नाहीये. आरटीओचं काम झालं की घरी. कारण तुम्हाला एक न्यूज देणार आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये, ह्या ब्लॉग मध्ये नाही, नेक्स्ट ब्लॉग मध्ये मस्त एक न्यूज देणार आहे. जे लोक सगळे प्रश्न विचारतात आहेत की मला एक तर इथं राहून चकुलीला भेटता येत नाही, कंटिन्यू सारखं एव्हरी टाइम तेच होतंय की ती येते आणि मी कुठेतरी जातोय असं होतंय. आणि आता पण ती आली तर मला परत कुठेतरी मला परत जावं लागतंय, कारण आता बरीच कामं चालू आहेत. तुम्हाला माहिती आहे आता आपलं रांजणगावमध्ये ओपन होतंय, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले A7 ओपन होतीये. सो खूप फिरावं लागतंय. जरा दुसरा काहीतरी प्लॅन केलं पाहिजे. बट सगळ्यांचा एक प्रश्न जो होता की अंकिताने तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिएक्टिवेट का केलं, का उडालं का तिचं, डिलीट झालं का तिचं अकाउंट. नाही, मी केलं की ऍक्टिवेट पण. पण आता तू आत्ता केलं त्यांनी, पण सगळेजण विचारतो का केलं होतंस तू. सगळे इतके चिडले ना, मग मी घाबरले, मग मी पटकन सगळेजण विचारत होते. चिडले, तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, आधी बोलतातच कसं. मग म्हटलं ठीक आहे. मग मी ऍक्टिवेट केलं आणि मग मी स्टोरी टाकली. मग सगळ्यांना रिप्लाय पण केला मी की बाबा माझा सोशल मीडिया. किती वेळ तू बंद केलं होतं अकाउंट. 2 आठवडे एक्झॅक्ट. 2 आठवडे तिने बंद केलं होतं ना अम्मा. 2 आठवडे जेव्हा बंद केलं तिने, त्याच्या 10 मिनिटानंतर मेसेज यायला चालू झाले होते की अंकिताचं दिसत नाही अकाउंट. पाठवलं की तुझा इंस्टा फोन केला मीला. मग इंस्टाग्रामला काय आलं म्हटलं लगेच. मी आत्ताच तर केलं 10 मिनिट आधी डिऍक्टिवेट, कारण ह्याला लगेच युट्यूबला कमेंट केली. युट्यूबला आले, इंस्टाग्रामला आले 10 मिनिटात
की कुठे गेला अकाउंट. मग सगळेजण विचारायला लागले. म्हणलं काय सांगू. जेव्हा मी हिला विचारलं, मी क्लिअर दिसतो का बघ, मी जेव्हा विचारलं हिला की तू का केलं, त्याचं रिझन काय होतं माहितीये का, की माझे फॉलोअर्स कमी व्हायला लागलेत. कॉन्टेंटच नाही. माझा कॉन्टेंट पार्टनर न्यूझीलंडला आहे ना. ते काय सीन झाला होता, तिथं टाकत नाही ना काय, सगळं झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर काय टाकत नाही, तर एकदम फॉलोअर्स तेव्हा वाढले आणि काय टाकत नाही तर फॉलोअर्स कमी व्हायला लागले. मग तिने डिएक्टिव्हेट करून टाकलं. आता परत वाढलं. आता एवढं फनी रिझन होतं, तुम्हाला काय सांगणार गाईज, मी काय सांगणार होतं, काय डिएक्टिव्हेट केलं. खरं रिझन तर माझं सोशल मीडिया डिटॉक्स चालू होता. मी थोडा ब्रेक घेतला होता. मला काय सांगितलं फोनवर आणि मितेशला बोलतात की तुझं आणि अंकिताचं भांडण झालंय का. खूप दिवस असं बंद तुझं बंद होतं ऍक्टिव्हेट मध्ये, असे प्रश्न आले. भांडण झालं तर त्याचं डिलीट होईल ना, माझं थोडी डिलीट करणार. मितेश बघेल हा ब्लॉग. बघ बाई काय बोलते तुझी बायको, बघ जरा तू पण कमेंट कर आणि सांग. तू पण या गोष्टीला रिप्लाय कर मितेश तू. बापरे, तर रिझन कळलेलं आहे. आणि मग आता काय करू. तुझं ओपनिंग आहे ना. हो ओपनिंग पण आहेत मला. आता कसं भेटणार येईल मी. नाही पण ते मुंबईला तर यावं लागणार ना. ठरवलं काहीतरी ओपनिंग पुढे परत एवढी 6-7 महिने म्हणजे वर्षभर जाणार तिकडे. मग एकदा वर्षभर तिकडे गेले की कसं आपण भेटणार. एकदा मी गेले वर्षभर की मग गेली मला फक्त फोन जानूच्या लग्नात. मग फक्त फोन जानूच्या लग्नात, डायरेक्ट जानूच्या लग्नात. प्लॅन कर. हे अशा सगळ्या कामांमुळे, या सगळ्यामुळे काही मॅटरच होतोय सगळा माझा असं. पण बघू, लेट्स सी. आम्ही प्लॅन करू काहीतरी. आणि ज्या वेळेस करू काय ना काय करू त्यावेळेस 100% मी व्लॉग्स पण घेईल. आता सगळी कामं ऍडजस्ट करता करता मी व्लॉग्स घेतोय. अपडेट राहायला बघतोय की ऍटलिस्ट महिन्याला मी आठवड्यात 5-6 व्लॉग्स तरी टाकेल. हा प्रयत्न आहे. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा व्लॉग करेल. काही चांगलंच करेल, काहीतरी मस्तच करेल की तुम्हाला मजा येईल. चलो गाईज, बोला तिकडे गेल्यावर व्लॉग होईल ना तुझा. आता बनवला एक तुझ्या चॅनलवर येणार का. काय ब्लॉग असेल तू सांगून ठेव आताच. कधी पॅकिंग अँड प्रेपिंग पॅकिंग अँड प्रिपरेशन्स. मग सगळ्यांना आता हा पण प्रश्न पडेल की कधी. आता मी ना उद्या विजा आला म्हणजे उद्या मला वाटतं येईल, नाहीतर मग मंडेला येऊ शकतो. पण मंडे पेक्षा लेट नाही होणार मला तर असं वाटतं. मॅक्स टू मॅक्स ऍट द मोस्ट मंडे पर्यंत. असं कसं तू कन्फर्म सांगू शकते. कारण आपला असाइन झालेला आहे, ऑफिस आहे त्याला परवा. मग काहीतरी मुवमेंट होईलच उद्या, नाहीतर बापरे. मॅगी वगैरे करू का ग. मॅगी वगैरे करू. मॅगी वगैरे नको. बापरे. आता बघू. आता माझा प्लॅन पहिला शॉपवर जायचंय, थोडस तिकडे काम करून तुम्हाला काहीतरी जबरदस्त अपडेट पण देईल. तर प्लॅन असा आहे की आता मी आता परत आपल्या काही जिथं जिथं आपल्या तर रिसेलर्स असतात, आपले काही रिसेलर्स आहेत आपल्याकडे ज्यांना आपण ठराविक लोकांनाच आपण A7च्या गोष्टी देतो. आपला एक्सक्लुझिव्ह माल असतो सगळ्या. त्यामुळं तर तिकडे जायचा काही प्लॅन आहे. परत जिथं जिथं फ्रँचाईज आपण करतोय तिकडे जायचा प्लॅन आहे. सो ह्याच्यामुळं आता कसं तरी बसवायचं आहे हे सगळं. मग सगळ्यांना भेटायचं आहे. मग थोडं फॅमिली गेट टुगेदर पण माझा करायचा प्लॅन आहे, कारण अंकिता जायच्या आधी तो पण एक करायचा आहे. सो लेट्स सी ते कसं होतंय प्लॅन. पहिली सगळी कामं करू आणि जेवढं मला शक्य होईल तेवढं मी व्लॉग घेईन. नेहा नाही आहे, नेहा ॲक्च्युली गेली आहे A7ला. तिला भेटली सकाळी, पण माझ्यासाठी सरप्राईज होती की अचानकच आली. मी उठल्या चकुली समोर बेडरूममध्येच आली डायरेक्ट. म्हणलं बापरे, एकदम सरप्राईज रिॲक्शन. बट ठीक आहे, चला तुम्ही बघत राहा ब्लॉग. अजून कसा होईल काय कळेल. बाकी प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाले असेल तुमच्या. आणि अजून एक मेन जो प्रश्न राहील तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगतो की अंकिता न्यूझीलंडला कधी जाणार आहे किंवा अजून का गेली नाही किंवा काय काय गोष्टी झाल्या होत्या. हा तर डेंजर किस्सा आहे, पण ते एकदा सगळं झालं ना की तुम्हाला सांगतो. राईट टाइम असतो बोललो ना काही गोष्टी सांगायचा, तुम्हाला सांगतो. डोंट वरी. बाकी जे तुम्हाला प्रश्न पडला होता ह्या ब्लॉगमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल की इंस्टाग्राम का डिॲक्टिव्हेट केलं होतं आणि काय झालं कधी आहे. सो ठीक आहे, चला बघत राहा ब्लॉग. आता मी जरा आवरतो आणि मग जातो, कामं करतो आणि मग मला निघायचं संध्याकाळी. थोडंसं मी सोलापूर साईडला चाललोय, तिकडे पण आहे. आणि हा मेन गोष्ट,
बरेच लोक मेसेज पण करतात, कमेंट पण करतात की आपल्याला A7ची फ्रँचाईज घ्यायची आहे, तुमच्यासोबत काम करायचं आहे आपल्याला. मला पण अशा लोकांसोबत काम करायची खूप इच्छा आहे की ज्यांना फक्त शॉर्ट टर्मसाठी नाही की लॉंग टर्मसाठी काहीतरी मस्त धंदा उभा करायचा आहे. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी एक नंबर टाकतो इथं 8001-8003-34 याच्यावर व्हॉट्सअप करा. तुम्हाला पण आपली फ्रँचाईज घ्यायची असेल, महाराष्ट्राबाहेर असेल तरी चालेल. आपण खतरनाक प्लॅनिंग केलेलं आहे या सगळ्याचं की कुठला एखादा आपण बिझनेस उभा करतोय तर तो कसा शेवटपर्यंत घेऊन जायचा. जेव्हा मीटिंग होईल सगळं होईल तुम्हाला सगळं समजवलं जाईल. इंटरेस्टेड असाल, तुम्हाला करायचं आहे काय तर मी नंबर टाकतो, त्याच्यावर तुमचं नाव, नंबर, तुमचं नाव, नंबर, एज आणि तुमचं लोकेशन जिथे तुम्हाला करायचं ते व्हॉट्सअप करा. मी स्वतः तुम्हाला कॉल करतो. डोंट वरी, आपण सोबत काम करू. ठीक आहे, बघत राहा ब्लॉग. चला आता आवडतो जरा. अरे ब्लॉग चालू केला आज ब्लॉग चालू तुला पण सुंदर तोंड दाखवायचंय. काळ झाला आता 2 व्हीलरवर चाललोय आम्ही. 2 व्हीलरवर आता 2-3 छोटी छोटी कामं करणार आहे आणि मग इकडे लेफ्ट नाही 2-3 छोटी छोटी कामं करायची आणि मग शॉपवर जाऊन बाकी पुढचं करायचंय. 2 व्हीलरवर का फिरतोय याचं कारण पण तुम्हाला सांगतो. आमच्याकडे गाडीच नाहीये, आमच्याकडे गाडीच नाही. आम्ही हे झालोय भिकारी झालोय, भिकारी डायरेक्ट. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला हळूहळू जातो. आता बघा, कंटिन्यू करा. आजचा ब्लॉग इंटरेस्टिंगच होईल. नको घेऊ, नाही तुला खूपच का घ्यायचं आहे? चुकली सारखे करणार आहे का काय ऑफर कधी आहे पहिले ते सांगा मला. काही आता आलेलो आहे मी, आलेलो आहे आपल्या A7 वुमनला. आता मेन म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना गाडीचा विषय. आता नेहा किया घेऊनच फिरत असते आणि मला गाडी देतच नाही बिलकुल. हा काय, कारण की मला आता कियाची सवय झाली आहे. कियाची सवय झाली ना मला. मर्सी आपली सर्व्हिसिंगला आहे. एक गाडी पप्पांकडे असते आणि जी 4थी गाडी होती ती छकुलीनंतर आम्ही ठेवली नाही, आम्ही विकून टाकली ती. त्यामुळं मी कंटिन्यू 2 व्हीलरवरच फिरतोय. मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय विदाऊट गाडी. काय नाही, गाडीलेस माणूस झाल्यासारखं वाटतंय मला डायरेक्ट. कुणाला कुणाला काहीच वाटत नाही. तू आत्ता तर मान्य केलं तुलाच सवय झाली म्हणून. हा सवय झाली. नेहा गाडी घेऊन गेली होती घरी 4 नाईट 5 डेजचं पॅकेज घेऊन. अच्छा, घरी पुणे टू खराडी. बापरे. ऑफरबद्दल सांग, मी तुम्हाला ऑफरबद्दल पण सांगणार आहे. प्लस हे पण सांगतो की आता आपली कसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जबरदस्त अपडेट दुसरा काय माहिती आहे का, की आपण 11 तारखेला म्हणजे 11 मार्चला आपले रांजणगावच्या फ्रँचाईजचं ओपनिंग आहे. 12 मार्चला आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या फ्रँचाईजचं ओपनिंग आहे. दोन्हीचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. जे जे आपले सबस्क्रायबर तिथले असाल मला कमेंट करून सांगा की तुम्ही रांजणगावचे का छत्रपती संभाजीनगरचे आहात. नक्की सांगा कमेंट करून. आणि मेन म्हणजे अजून एक भारी अपडेट काय द्यायचा आहे, जो मागच्या वेळेसच्या एका ऑफरला मी तुम्हाला देऊ शकलो नव्हतो. तो म्हणजे आपण एक मस्त 4 दिवसाची खतरनाक ऑफर केली होती. फुल गिफ्ट दिले होते, कुर्तीवर कुर्त्या फ्री दिल्या होत्या. तर अशी एक सिमिलर ऑफर, इवन त्याच्यापेक्षा जास्त भारी ऑफर आपण आत्ता 6 ते 9 मार्चला आपण आत्ता आणणार आहे. 6 मार्च टू 9 मार्च, 6 ते 9 मार्चमध्ये 10 ते 9 सकाळी 10 ते 9 असं टायमिंग असणार आहे. ऑफर काय मी तुम्हाला सांगतो. प्रकट आहे जरा. आम्ही काही प्रीमियम 3 पीस कुर्ती सेट्स काढलेत. त्यामुळे असे कॉटनवाले वगैरे जबरदस्त डिझाईन्स खूप सारे आहेत. तुम्ही मे बी फोटोज मी टाकेल. हे बघा, आता हा बघा फॅब्रिक क्वालिटी बघा. हे आम्ही फक्त 499ला देणार आहे. कितीला? फक्त 499ला पूर्ण. फक्त 499ला पूर्ण 3 पीस कुर्ती सेट. त्याच्यामध्ये असे मस्त डिझायनर फॅब्रिक क्वालिटी वगैरे एक नंबर असणार. इवन अस्तर वगैरे पण आहे काही काही ह्याला. दुपट्ट्या वगैरे जबरदस्त असणार, प्रिंटवाले वगैरे खूप सारे डिझाईन्स आहेत. ज्याचा लाईव्ह मे बी तुम्ही हा ब्लॉग बघताय तोपर्यंत लाईव्ह पोस्ट झालेला असेल आपल्या इंस्टाग्राम पेजला. ज्याच्यावर मी मॅक्झिमम डिझाईन्स दाखवणार आहे. हे बघा, हे सगळे असे भारी भारी डिझाईन्स तुम्हाला फक्त 499ला मिळणार आहे. प्लस अजून भारी ऑफर काय माहिती आहे का, डिझाईन बघा कसे जबरदस्त असणार आहेत. हे असे हेवी डिझाईन्स फक्त 4 दिवसासाठी आपण 499ला देणार आहे. आणि काही 20% आर्टिकलच आपले 599ला असणार आहे. म्हणजे थोडे जे काय एकदमच महाग आहेत ते आपले 599ला असणार आहे.
किती पण घ्या की तुम्ही 3, 4, 5 असे घेतले तर कुर्ती सेट्सवर आम्ही अजून एक कुर्ती सेट फ्री देणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त 3 कुर्ती सेटचे पैसे देऊन ते पण असे 499ला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही 3 499ला घेतले तुम्हाला अजून एक फ्री मिळणार आहे. प्लस काही लकी विनर्सला आम्ही मागच्या वेळेस पण केलं होतं, काही लकी विनर्सला इथे जे येतील त्यांना आपण आमच्याकडनं काही गिफ्ट पण देत होतो. सो अशी सिमिलर जबरदस्त ऑफर आपण हे 4 दिवस ठेवणार आहे. 6, 7, 8, 9 ही ऑफर फक्त आपल्या मेन ब्रांचला असणार आहे. ओनली मेन ब्रांच, सकाळी 10 ते रात्री 9. ज्यांना अजूनही ॲड्रेस माहिती नसेल आपल्या सबस्क्रायबरमधले, मी ॲड्रेस कॅप्शनमध्ये टाकलेला असेल शॉपचा. आपलं नारायणपेठमध्ये शॉप आहे. हो कसा ब्लॉग होतोय लेट्स सी. आणि आज नेहाचा लुक पण बघा एकदम असं पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आली. शर्ट बीट टाकलाय, दाखव जरा मागे सरक. स्पेशल गौरीसाठी ब्लॉग आहे आज. गेला केक चल अरे बोलो ना. तो गौरी आता आपला A7 स्टुडिओला बाय बाय करत आहे आणि ती नवीन कुठे नव्हतं माहिती तुला सेंड ऑफ. मला पण तुम्ही आता सांगितलं तेवढं नव्हती पडलं. एकदम तिच्यासारख्याच एकदम क्यूट केक आणलेला आहे आम्ही. ती आता थोडंसं एक फर्दर एज्युकेशन करणार आहे पुढे, त्यामुळे ती सोडतीये. बाकी असा माझा काही त्रास नाही तिला. तिने ती बोलत नाही या अरे नरू ये बात झालं काम ये तेव्हा तो बिझी बॉय. अरे ये भाई दर पकड असं ना. तर गाईज माझा काहीच त्रास नाही आहे. मी कुठलाही त्रास दिला नाही की ती सोडती असं काही नाही आहे. कसं वाटलं ती पण मी तुम्हाला सांगतो. ती पहिल्या ज्यावेळेस आपण चालू केलं A7 स्टुडिओ त्या पहिल्या दिवसापासून ती माझ्यासोबत आहे. आणि ती मला तर वाटलं लग्न वगैरे करते काय असं वाटलं म्हणून म्हणते आता नाही करत आहे. बट ती आता थोडं फर्दर एज्युकेशन वगैरे ती घेणार आहे. त्यामुळे तिला तर कॉलेज वगैरे अटेंड करावं लागेल, तिकडे जावं लागेल, त्यामुळे ती सोडते. बट कसं वाटलं तुला, काय सांगशील? बापरे रडायला लागली. मी तिला सांगितलं मगाशी गौरी माझं कौतुक करेन थोडंसं रड, पण खरं करायला रडायचंय. जाऊ चल लग्नाला बोलू. छान वाटलं, मस्त वाटलं, बेस्ट. एकदम सिन्सिअर आणि एकदम बेस्ट काम केलं. दादा मला या गाण्याने आवाज येतोय काहीतरी. दादा एक सांगू का तुम्हाला मी, आज एक कॉन्व्हर्सेशन झालंय दुपारी, ताईने ब्लॉग घेतलाय, ते ब्लॉग टाकायचा नाही. इथं नको घेऊ तुझ्या पाया मोडतो दादा. आणि विनीताने असला डायलॉग दिलेत ना एकदम खतरनाक. तो टाकू का ह्याच्यामध्ये? हो दादा पहिलं काय मला माहित नाही, मला बघावं लागेल पहिल्यांदा जाऊन. जेवण आता ज्यांना जमलं आम्ही जेवायला आलोय सगळ्यांना घेऊन. पण इथं बऱ्याच लोकांना माहिती नाही आपण का जेवायला आलोय. काय जेवायला आलोय अरे तू नुसतं खातोय गप्पागप. का जेवायला आलोय अचानक काय विषय? मग काय एवढं खाल्लं? काय एवढं खाल्लं? गौरीचा सेंड ऑफ आहे. ओके कळलं का? 15 तारखेपासून गौरी नाही आहे जॉबला. सो गौरीचे सेंड ऑफ पार्टी आहे. ती आता एक नवीन हे करणार आहे म्हणजे फर्दर एज्युकेशन. मग तिला कॉलेजला वगैरे जावं लागेल, त्यामुळे ती असं नाही म्हणा. अरे बाबरे अरे गौरी वाटत नाही. अरे वाटत नाही तुझा विषय नको मला इथं. आता गौरीचं चाललंय आपल्या, गौरी जाणार तर गौरीचा विषय राहू दे. ह्याला काय मध्ये घुसलं त्यामध्ये अजिबात नाही बोलायचं मला बोलायचं नाही त्याच्यावर.
किती एका ठिकाणी तो तिला जावं लागतं. नाही रे येडच येरावं याला सांग. अरे तुला तर विसरलं पाहिजे झालं का जेवण बिवण व्यवस्थित. मान उचलली जेवणातून. टाइमपास चालूच राहील. तुम्ही बघत राहा ब्लॉग. बघू आता अजून किती होईल तर लगेच टाकून दिल. कसं लगेच बसून घेत ना काळा दिसतोय ना. बापरे बापरे पावडर लावली. हे जे मगाशी मी तुम्हाला दाखवतो ना सगळे भारी भारी हे सगळे हे आर्टिकल्स असणार आहेत. आता ब्लॉग एंड करणार आहे तुम्हाला मी दाखवून घेतो की काय भारी भारी असणार आहेत. खतरनाक आहेत सगळे. डायरेक्ट 499 देणार आहे आपण. 1 रेट हे बघा खतरनाक. 6, 7, 8, 9 ऑफर एकदम लक्षात ठेवा. खूप जबरदस्त असणार आहे. कसलं भारी आहे खतरनाक आर्टिकल आहे. आयुष्यात हे सगळे 499ला मिळणार आहे. तर फक्त 499ला काही फक्त 20-30% मालच आहे त्यातला जो फक्त 599ला आहे. बाकी सगळे 499ला. हे सगळे 1200 ते 1500 1200 to 1500 या रेंजचे सगळे आर्टिकल आहेत. जेवण बिवण सगळं करून झालं. आता ब्लॉग एंड करत होतो तरी तुम्हाला थोडंसं मी दाखवलं. अरे एवढं लाईट लावलं डायरेक्ट. बापरे जमून गेलो. 11:30 आता 11:30 पावणे 12 वाजले. मी घरी जायला आता. बट होपफुली तुम्हाला ब्लॉग मजा आली असेल. ज्यांनी एंडपर्यंत बघितलं आहे नक्की ऑफरचा लाभ घ्या. कारण लय खतरनाक ऑफर. अशी सारखी आपण ऑफर करत नाही. कधीतरी 60 महिन्यातनं एकदा होते. सो नक्की व्हिजिट करा. बाकी आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्या त्या नेक्स्ट क्वेश्चन्सची उत्तरं नक्की मिळतील जे तुम्हाला आता ह्या ब्लॉगमध्ये पडलेले असतील 100%. बाकी बाय बाय.